सर्वांना काय चाललंय माहिती का, काम खूप वाढलेले आहो थंडीमध्ये. आणि जरा क्रिसमस सकाळ चालली आहे, क्रिसमस आलाय, नाताळ आलाय. काल आमच्या घरी कॅरल सिंगिंगवाले आले होते. मग वेळच नाही मिळाला एक पण व्हिडिओ, घाई गडबड. आणि आता हे पुढचे 8च दिवस महत्त्वाचे आहेत सणाचे, नाही का. तर बाजार हाट काय काय आणायला लागतंय माणसाला. जशी आपली ऐपत आहे तसं आपण सण करायचं. मला हेच सांगायचं या व्हिडिओद्वारे. जास्त ऋण काढून सण करू नका, कारण नंतर तुम्हालाच फेडायचं आहे. कोणी सरी घातली म्हणून आपण दोरीने गळा आवळायचा नसतो. जसं आहे तसं एक दिवस येईल जाईल, हो की नाही. माणसाने काय करावं, जसं जे आहे ना, चटणी भाकरी आपली जे काय आहे ना साधं सुधं ते करावं. त्यातच खरा आनंद आहे. तुमच्याकडं जास्त काही असलं आणि त्या घरात दुःख जर असलं तर काय फायद्याचं, नाही का. म्हणून आनंदाने सण साजरा करा, जे आहे ते जसं आहे तसं. आणि खरंच सांगू का, आम्ही तर लहानपणी खूप साधे साधे कपडे घातलेले, त्यामुळं आत्ता आम्हाला काही वाटत नाही. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं आहे, मुलांना जास्त खर्च करू नका, कारण का जितका खर्च करताल तितका तुम्हालाच त्रास भोगावा लागेल. आणि मुलांना किंमत नसते हो. नंतर बघा ना तुम्ही, त्याला 5,000चा बूट घ्या किंवा किती 7,000चा घ्या, नंतर तो असाच पडतो. त्यांना त्यांची किंमत नसते. आईवडील एवढं कष्टाने घेतात, परंतु त्यांना अजिबात त्याची किंमत नसते. म्हणून आहे त्याच्यात त्यांना सण साजरा करण्याचं शिकवण द्या, माहिती का. मी म्हणत नाही घेऊ नका, घ्या, पण जास्त महागाचं पण घेऊ नका, म्हणजे त्यांना त्याचं मोल नाही लागणार. ते जेव्हा मोठे होतील, कष्टाने त्यांचे कमवतील, तेव्हा त्यांना त्यांचं घेऊ द्या, ओके. तर सांगायचं म्हणजे आईवडील मुलामुलींची लग्न करून देतात, वेळेत लग्न करतात, कारण का त्यांचं लाईफ त्यांना सुरळीत व्हावं म्हणून. पण हल्लीचे मुलं मुली प्रेमाने लग्न करतात, किंवा पळून जाऊन लग्न करतात, किंवा आईवडिलांना न विचारता लग्न करतात, किंवा आईवडील करून देतात, हो की नाही. परंतु कधी कधी काय होतं, त्यांना काही गोष्टी पटत नाहीत आणि त्यांचा संसार होत नाही. तर मला सर्वांना हात जोडून एकच नम्र विनंती आहे, समाजाची जी चौकट आहे ना, ती चौकट लग्नावरच टिकलेली आहे. लग्न हा समाजाचा एक भागच आहे. लग्नाशिवाय माणसाला शोभा नाही, नवरा बायकोशिवाय संसाराला शोभा नाही, एवढं मात्र खरे. तुमच्याकडं करोडोची प्रॉपर्टी असू द्या, करोडोचा बंगला असू द्या, पण त्यात जर नवरा बायको राहत नसतील तर त्याच्यात काहीच फायदा नाही, एवढं मात्र खरे. त्यामुळं समाजाने जी चौकट घालून दिलेली आहे, त्या चौकटीत राहा आणि आपला संसार नेटाने करा. मी काय म्हणते, का आपला इज्जतीचा भाजीपाला करून घ्यायचा आपल्या हाताने, ओके नाही. एकदा भाजीपाला झाला ना, मग तो आपण कुठं टाकतो, केरात टाकतो, कचराकुंडीत टाकतो. म्हणून आपली इज्जत आपणच सांभाळायची असते आणि आपला संसार आपणच करायचा असतो, ओके नाही.